नमस्कार मित्रांनो, आजची आपली कथा आहे सत्संगाचा परिणाम। एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते। वडिलांनी खूप चोऱ्या केल्या होत्या। त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि काय वाटेल ते होऊ दे, पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको असा मुलाला उपदेश केला आणि मग त्यांनी प्राण सोडले। मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला, पण त्यामागील कारण त्याला कळले नाही। एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोशाला लपला। त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते। प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती। त्यातील एकाच वाक्य ह्याच्या नकळत कानावर पडले, ते म्हणजे देवांची सावली पडत नाही। याने ते मुद्दाम ऐकले नव्हते, तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले होते। नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि नेऊन तुरुंगात टाकले। बरेच दिवस खूप त्रास देऊ नये, खूप मार खाऊ नये याने याचे गुन्हे कबूल केले नाही। तेव्हा राजा चिंतित झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलवली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले। एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचवला। तो म्हणाला, हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही, तेव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ। मग एक सुंदर स्त्रीला खूपसे दागदागिने घालून देवीच्या रूपात सजविण्यात आले आणि त्या मुलाच्या समोर पाठविण्यात आले। तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि थोडाफार उजेड या स्त्रीवर पाडण्यात आला। चोराने पाहिले, एक देवी आपल्या समोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे। पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील वाक्य आठवले, देवांची सावली पडत नाही, आणि त्याच्या समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली। त्याचबरोबर त्याला कळले की ही देवी नाही, माणूस आहे। तरी त्याला कळून चुकले, आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला, मग ही लूटमार कशाला, चोरी कशाला? त्यापेक्षा चांगलं मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला। मित्रांनो, चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते। तुमचं याबद्दल काय मत आहे? मला नक्की कळवा।